मोठंच करणार, काम आपलं होणार, काम तुम्हाला फुटणार. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेटअप प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक फोटोची लेअर दिसणार. या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे. नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. जो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचा. फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं. कलर फिलवर जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आणखी तुम्हाला यायचं आहे 11.22 सेकंदावरती. इथं पण तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं 2 नंबरचा आयकॉन दिसते त्यावर क्लिक करायचं आहे. आता जेवढे काही तुम्हाला इथं बीट दिसणार तेवढे इथे तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे. चला तर मी असे सर्व फोटो कट करून घेतो. फोटो कट झाल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे आता 7.11 सेकंदावरती. आता तुम्हाला इथे एक इमोजी ॲड करायची आहे. इमोजी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची इमोजी आहे त्या इमोजीवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हे जे काही इथं फोटोच्या लेअरच्या वरती तुम्हाला लेअर दिसणार आहे त्या लेअरला इथून अनेबल करायचं आहे. केल्याच्यानंतर बघू शकता काय असे इफेक्ट दिसून येणार. तर इथून बॅक यायचं आहे. सेटअप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही पहिला फोटो दिसतो पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं 3 फोटो दिसणार तर या 3ही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर चला तर मी हा जो काही इफेक्ट आहे हा पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेटअप प्रीसेटला ओपन करायचं आहे. 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 12.28 सेकंदावर केल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. सेटअप प्रीसेटला ओपन करायचं आहे. 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक करायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एवढे झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेटअप प्रीसेटला ओपन करायचं आहे. दोन्ही फोटोला म्हणजे दोन्ही लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. पेस्ट लेअर करायचं आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरची जी काही लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं. 12.21 सेकंदावर त्याच्यानंतर कट करायचं आहे. तर एवढे झाल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ ते एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. भेटू पुढे.